2014 पासून भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि आम्ही 2019ला लोकसभेची हातकणंगल्याची मागणी केलेली होती आणि त्या जागेची आम्ही पूर्ण तयारी केलेली, परंतु युती धर्म आम्ही पाळला आणि ती जागा शिवसेनेला गेली आणि तिथं आम्ही प्रामाणिक प्रचार केला। त्या जागेवरती शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना निवडून आणण्यामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर आमचा सिंहाचा वाटा, परंतु आत्ताची परिस्थिती त्या ठिकाणी बदललेली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही तिथं ठामपणानं काम केलं। मंत्रिपदाच्या काळामध्ये विकासात्मक कामं मोठ्या प्रमाणामध्ये केली आणि तो चळवळीचा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातल्या जनतेला आता बदल हवा आहे आणि म्हणून आम्ही मागणी केली की हा मतदारसंघ तुम्ही एक घटक पक्ष म्हणून रयत क्रांती संघटनेला द्यावा। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे। निश्चित या मागणीबाबत आम्ही चर्चा योग्य त्या पातळीवरती करू की त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, कार्यकर्त्यांनी मागणी तशी केली। आता परत आम्ही वर्षावरती जाणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहोत की हा मतदारसंघ चळवळीचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये गेली 10 वर्ष आम्ही नांगरट केली, तणकाट काढलं, या दगडधोंड येचली, ते बांध बंदिस्त आम्ही केलं, या त्या शेताला पाणी पाजलं, या आणि म्हणून आता येणारं पीक कुठंतरी शेतकरी म्हणून आम्हाला काढून द्या हे सांगायला मागायला आम्ही वर्षावर सुद्धा मुख्यमंत्र्यांच्याकडे जात आहोत आणि हा मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला मिळालाच पाहिजे ही भूमिका माझी आज आहे, ठाम आहे या भूमिका। राजू शेट्टी त्या ठिकाणाहून आहेत आणि तुम्ही आणि राजू शेट्टी हा संघर्ष काही आता नवीन नाहीये, तिथं ताकद जर लढायची असेल तर या फक्त राजू शेट्टींचा पराभव म्हणूनच तुम्हाला लढायचं असं काय आहे का? मला कुणाचा पराभव करण्यासाठी लढायचं नाही, मला लढायचं आहे ते तिथला शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार, आलुतेदार यांच्या प्रश्नासाठी लढायचं आहे आणि खऱ्या अर्थानं तिथं जे काही 10 वर्ष जे खासदार होते माझे सहकारी, त्यांनी सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं आवाज उठवला पाहिजे होता, FRP त्या ठिकाणी एका बाजूला वाढवण्याबाबतही कधी प्रयत्न केला नाही आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर रिकव्हरीचा बेस 8.5% तो 10.5% गेला आणि शेतकऱ्यांचा पर टनाला 1000 रुपये ऊस उत्पादकांचा नुकसान झालं। त्यावेळी ते खासदार मात्र सभागृहामध्ये बोलू शकले नाहीत आणि म्हणून निश्चितपणानं तिथल्या ऊस उत्पादक असेल, तिथला दूध उत्पादक असेल, तिथला मजूर असेल, यांना खऱ्या अर्थानं बदल हवा आहे आणि म्हणून मला वाटतं की राजू शेट्टीचं आव्हान हे माझ्या दृष्टीनं क्षुल्लक बाब आहे, कारण गेल्या वेळी आम्ही 1.5 लाखाच्या वर फरकानं त्या ठिकाणी त्यांचा पराभव केलेला आहे आणि बहुजन समाज हा आजही एक आहे आणि मी आजही आपल्या माध्यमातून सांगतो की बहुजन समाजाचाच माणूस त्या ठिकाणी खासदार करायचा। प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष मी करेन असं तुम्ही म्हटलात, नेमकं काय? कारण आम्ही नेहमी विस्थापितांची लढाई लढलो, गावगाड्याची लढाई लढलो, वाड्यांच्या विरुद्ध गावगाडा आम्ही उभा केला, प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापित उभा केले, लाट्या काट्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो, रक्त सांडलं शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आणि म्हणून म्हटलं मी की आम्ही प्रस्थापितांच्या बाजूला जाणार नाही, वळचणीला जाणार नाही, आम्हाला विस्थापितांचं नेतृत्व करायचं आहे आणि म्हणून ही जागा रयत क्रांती संघटनेला मिळाली पाहिजे, कारण आम्हाला विस्थापितांना न्याय द्यायचे आहे। घटक पक्षातील महादेव जानकर यांना उमेदवारी कुठेतरी निश्चित पाहायला मिळते, त्यामुळे रयत क्रांतीला देखील उमेदवारी मिळेल। युतीने जो आहे तो त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला, तुमचाही सन्मान महायुतीने करावा अशी तुमची वेगळी काय भूमिका असणार नाही? मला महादेव जानकर साहेबांनी जी जागा मिळवली किंवा त्यांनी युतीमध्ये यावं, युतीमध्ये राहावं ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे आणि माझा स्वभाव हा ऐन मैदानामध्ये घेरण्याचा कधीच असत नाही आणि मी राजकारणामध्ये आलो ते अपवादानं आलो, अपघातानं आलो, कारण राजकारणामध्ये येण्याची
ती परंपरा ही काही माझ्या घराण्यालाही नाही आहे आणि त्यामुळं मला वाटतं की माझा सन्मान देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वानं मला आमदार केलं, मंत्रिपद दिलं, भागात विकास करायला मला निधी दिला आणि त्या माणसानं जेवढं मला माझ्यासाठी करायचं ते भरपूर केलेलं आहे. मी देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वावर मी माझी मान ठेवलेली आहे. त्यामुळं मला न्याय मिळाला नाही असं मी म्हणू शकत नाही. सर एक बार हिंदी में मैं जानना चाहेंगे आपसे, आपने मुलाकात की है, क्या बातचीत हुई? आज की मुलाकात क्यों रही और इसके पीछे क्या? नहीं, वो घटक दलों के लिए हाथकणंगले का जो चुनाव क्षेत्र है वो हमें मिलना चाहिए, ये मांग हमने देवेंद्र फडणवीस साहब के सामने रखी और उन्होंने भी कहा कि हम विचार करेंगे. फिर मैं अभी मुख्यमंत्री को सीएम को मिलने जा रहा हूँ, उनके पास भी जाके मैं बात करूँगा. वो जो हाथकणंगला जो चुनाव क्षेत्र है वो किसानों का बहुत बड़ा चुनाव क्षेत्र है. वहाँ गन्ने की खेती बहुत होती है और किसान दूध का भी व्यवसाय उधर बहुत बड़ा है. इसीलिए ये क्रांतिकारक वो मतदारसंघ है कि वो चळवळी का मतदारसंघ है. वह बहुत आंदोलन हमने किए थी और उसी वजह से वो चुनाव क्षेत्र हमें मिलना चाहिए. यह हमारी मांग है, यह हमारी भूमिका है. अगर यहाँ देखें तो कि राजू शेट्टी का, इनका और आपका बात तो सभी लोग जानते हैं. उन्होंने किसानों के आंदोलन में काफ़ी बड़ा योगदान दिया था दिल्ली के में समर्थन के वक्त. तो उन्हें तकलीफ देने के लिए ऐसे ले रहे, ऐसी राजनीतिक गलियारों में चर्चा है. नहीं, वो राजू शेट्टी किसानों के बाजू में कभी भी नहीं थे. वो कारखानदारों के बाजू में रहे हैं, चीनी मालिक के साथ वो रहे हैं. अभी ये देखें कि जब मोदी जी ने 3 कृषि विधेयक लाई थी वो किसानों को मुक्ति देने के लिए, किसानों को स्वातंत्र्य देने के लिए, ये 3 कृषि विधेयकों उन्होंने पहली बार स्वागत किया, दूसरी बार उन्होंने विरोध किया. तो किसानों को खिलाफ वो आदमी है, तो इसीलिए उसको घेरने के लिए मुझे जाने की जरूरत नहीं. वो हमारा किसान सक्षम है और इस टाइम भी उसको पराभूत करेगा. महाराष्ट्र के किसान नेता अलग अलग रुख में दिख रहे हैं, ऐसा आपका कहना है क्या? हम किसानों के साथ है. मैं सरकार में था तो भी किसानों के साथ था, आज भी मेरी भाषा किसानों की बाजू में ही है. तो इसलिए तो कौन कहाँ से कौन से रास्ते पे जा रहे हैं मुझे पता नहीं, लेकिन हम किसानों के साथ जा रहे हैं, ये पता है. सर आप जो डिमांड कर रहे हैं आपको लग रहा है पूरी होगी, आपको सीट दी जाएगी? वो सीट मिलना चाहिए, वो हमारा हक है और हम यह भीख मांगने नहीं आए थे, हम हक मांगने के लिए. अगर हक नहीं मिला तो आपका रुख क्या रहेगा और क्या हक नहीं मिला तो मैं किसानों के साथ बैठूंगा, मेरे कार्यकर्ता के साथ मैं बैठूंगा, विचार करूंगा, उसके बाद मैं भूमिका लूंगा. थैंक यू.